किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमस्कार। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजना 21 इन्स्टॉलमेंट व तसेच पीएम किसानचा 21 हप्ता कधी मिळणार व तसेच यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ येत आहे, आज येईल उद्या येईल, पण तसेच देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। केंद्र सरकारच्या यासाठी राज्य सरकारने आवश्यक तयारी करण्याची सूचना दिलेली आहेत। व एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। योजनेचा उद्देश आणि लाभार्थी केंद्र सरकार फेब्रुवारी 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती। शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षभर 6,000 रुपये मदत दिली जाते। ही रक्कम 3 हप्त्यामध्ये म्हणजेच प्रत्येक 2,000 रुपये थेट खात्यात जमा केले जाते। सध्या देशभरातील 10 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत व तसेच सूत्राच्या माहितीनुसार पीएम किसान 21 हप्ता कधी मिळणार। सरकारी सूत्राच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी निधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र आता अंदाज आहे की बिहार निवडणुकीपूर्वी म्हणजे 6,000 नोव्हेंबरच्या आता हप्ता वितरित केला जाईल। अभ्यात कोणती घोषणा झालेली नसली तरी केंद्र सरकारने संबंधित राज्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। केंद्रीय कृषी मंत्र्याचे निर्देश केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सर्व राज्यांना ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदणीची पडताळणी पूर्ण करण्याची आवश्यक सूचना दिल्या आहेत। त्यांनी सांगितले की पात्र शेतकऱ्यांना खात्यात पैसे वेळेत पोहोचावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अपूर्ण कागदपत्र असेल शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्यासाठी यासाठी केंद्र सरकारने अत्यल्प केले आहे। काही राज्यांमध्ये निधी आधीच जमा, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश, काही राज्यात सप्टेंबरमध्ये हप्ता मिळाला आहे। जम्मू काश्मीर सुमारे 8.5 लाख शेतकऱ्यांना खात्यात 171 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे। त्यामुळे उर्वरित राज्यामध्ये आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निधी हस्तांतरित होण्याची अपेक्षा आहे व तसेच या शेतकऱ्यांना मिळणार नाही। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडले नाही किंवा तपशील चुकीत आहे अशा शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये हप्ता मिळणार नाही। राज्य सरकारचे पात्र आणि अपात्र लाभार्थी यादी केंद्राकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत। आचारसंहिते परिणाम नाही। सध्या बिहारमध्ये निवडणुका आचारसंहिता लागू असलेली तरी पीएम किसान सारख्या सुरू असलेल्या योजनेच्या त्यांना परिणाम होणार नाही। त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे।